आणि विशेष करून सूचना असतील दोन्ही टीम कॅप्टन्सला की आज आपले राखीव प्लेयर्स 12वा खेळाडू मात्र इथे जरूर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून ऑपरेटर्सला कुठलीही अडचण येणार नाही, कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. त्याच कारणाने मात्र 12वा प्लेयर्स जरूर समालोचन कक्षामध्ये येणं आवश्यक आहे, कारण आमचे ऑपरेटर्स कुंडलिक गुहेक हा मात्र जरूर ऑपरेटिंग करतोय. आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं ऑपरेटिंग करताना त्यांना आपण बघतोय. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की चेंडू पडण्याच्या अगोदर 12वा प्लेयर्स 12वा खेळाडू मात्र समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना टीम स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. बिलकुल जरूर टॉस जिंकल्यानंतर सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. बिलकुल एक जबरदस्त संघ आहे. विनोद बुधर आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा खेळाडू आहे. टॉप रँकिंग मध्ये ह्या खेळाडूला आपण बघतोय, कारण जरूर जवळजवळ विचार केला तर आतापर्यंत 8 मॅचेस मध्ये 7 विकेट्स, आतापर्यंत 7 मॅच मध्ये जरूर 7 विकेट्स आणि धावा सुद्धा आपण त्यांच्या जर पाहिल्या ना तर त्या सुद्धा जबरदस्त आहेत, कारण ऑलराऊंडचं प्रदर्शन मॅन ऑफ दी सिरीजच्या रेसमध्ये प्रबल दावेदार म्हणून ह्या खेळाडूला आपण बघतोय. एक जबरदस्त खेळाडू आपण जरूर विनोद बुधर्सच्या नावानं आपण बघतोय. आतापर्यंत विचार केला ना तर टॉप 5 बॅट्समनच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावरती जर पाहिलं ना 7 मॅचेस 283 धावा आणि 7 विकेट्स रावडीच्या नावावरती आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपण बघतोय रुपेश सिंधिक यांच्या नावावरती 7 मॅचेस आणि 212 धावा त्यांच्या नावावरती आहेत. तिसऱ्या स्थानावरती जर पाहिलं मुकेश पवार हा सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये चमकलेला खेळाडू आपण बघतोय स्क्रीनवरती. त्यांच्या नावावरती 7 मॅचेस मध्ये 201 ही धावसंख्या आहे. आणि चौथा खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिला ना तर विनोद, त्यांच्या नावावरती विनोद घाटाळ यांच्या नावावरती सुद्धा 7 मॅचेस मध्ये 163 ही धावसंख्या आहे. आणि 5वा बॅट्समन जर तुम्ही पाहिला ह्या स्पर्धेमध्ये चेतन यांच्या नावावरती सुद्धा 7 मॅचेस मध्ये 155 धावा आपण बघतोय. हे टॉप 5 बॅट्समन आहेत. आणि त्यानंतर आपण गोलंदाज जर तुम्ही पाहिले ना तर तिथे सुद्धा गोलंदाजी रेसमध्ये ह्या स्पर्धेमध्ये टॉपचा गोलंदाज आहे. आतापर्यंत जरूर 7 मॅचेस मध्ये 14 विकेट्स घेणारा गोलंदाज अविनाश हा मात्र टॉपचा गोलंदाज आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती 7 मॅचेस मध्ये 13 विकेट्स घेणारा गोलंदाज राहुल यांना आपण बघतोय. त्यानंतर स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती 7 मॅचेस मध्ये 12 विकेट्स घेणारा संदीप वातास हा सुद्धा एक जबरदस्त ऑलराऊंडर्स आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावरती गोलंदाज जर पाहिला 6 मॅच मध्ये 11 विकेट्स दीपकच्या नावावरती आहेत. आणि 5वा गोलंदाज या स्पर्धेतला तुम्ही जर पाहिला सनी पवार 7 मॅचेस मध्ये 10 विकेट्स घेणारा हा 5वा सफलतम गोलंदाज ह्या स्पर्धेचा आपण बघतोय. जबरदस्त आतापर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी समाज लीग चव्हाण तालुका मर्यादित एक जबरदस्त लेवलची ही स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय. क्वालिफायर पॉइंट्स जरूर मैदानाच्या आतमध्ये बिलकुल सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी संघ टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी प्रवेश करताना दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा देऊया. आणि अखेरकार ह्या स्पर्धेला सुरुवात करूया, फायनल डे ला सुरुवात करूया. इथे मात्र 2 दिग्गज संघ जरूर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हिरोबा वॉरियर्स टीमची सलामी जोडी मैदानाच्या आत प्रवेश करताना यावेळेस आपण बघतोय बिलकुल
पहिली जोडी जरूर मैदानात प्रवेश करताना एका बाजूने जर पाहिलं ना संदीप वातास द डेंजर मॅन ह्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू आपण बघतोय. त्याचबरोबर त्याच्या साथीदार म्हणून लालू हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या धावा ह्या स्पर्धेमध्ये केल्यात. परंतु इथे मात्र क्वालिफायर 1 मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं जाईल का? परंतु गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय ह्या स्पर्धेत मॅन ऑफ दी सिरीजचा प्रबल दावेदार असणारा हा खेळाडू ऑन क्रीज वरती आहे. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता विनोद बुदर उर्फ रावडी नावाचा हा खेळाडू आपण बघतोय. आतापर्यंत जरूर जबरदस्त कामगिरी 7 विकेट्स 7 मॅचेस मध्ये आणि त्यानंतर धावा सुद्धा त्याच्या नावावरती भरपूर आहेत. कारण 283 धावा कडून सध्या मात्र सर्वात जास्त धावा करणारा तो खेळाडू आपण बघतोय. फर्स्ट बॉल पहिला चेंडू ह्या मॅचचा राईट मोर द विकेट. सरळ बॅटनं उडवलंय. बॅट टू द बॉलर सुरेख फटका गुड कनेक्शन. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ग्रेट स्ट्रोक अवरपीत चेंडू ह्यावेळेस मात्र सुरेख फटका बोंडी लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. गुड स्टार्ट हिरोबा वॉरियर्स टीम कडून इथे मात्र पहिला चौकार इथे घेताना आपण बघतोय. कारण स्ट्रायकर एंडला यावेळेस आपण पाहिलं ना तर संदीप वातासला आपण बघतोय. हिरोबा वॉरियर्स संघाची सुरुवात इथे चांगली होताना बिलकुल क्वालिफायर 1 मॅचच्या दृष्टिकोनातून गुड स्टार्ट. पुढील बॉल आखो टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चांगला पुल केलाय. चेंडूला फिल्डर आहे परंतु काही करू शकणार नाही. पुन्हा एकदा चेंडू चाललाय बोंडी लाईनच्या बाहेर. ओ दमदार स्टार्ट हिरोबा वॉरियर्स टीम कडून या ठिकाणी आपण बघतोय. स्फोटक सुरुवात होताना कारण पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत जरूर. ओ डगआउट रिलॅक्स आपण बघतोय हिरोबा वॉरियर्स. कारण एखादी क्वालिफायर 1 मॅच असेल आणि तिथे मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार जर आले ना तर त्या टीमसाठी सोने पे स्वागा असं म्हणायला हरकत नाही. कारण बिग स्टार्ट ह्या टीमचा आपण बघतोय. सचिन वातास हलकासा आखो टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र हाईट आहे ह्या चेंडूवरती जास्त. व्हाईट बॉल कारण बाउन्सर आपण बघतोय विनोद बुदरचा. रावडीचा हा चेंडू हलकासा आखो टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न परंतु जास्त मात्र या ठिकाणी बाउन्स घेणारा हा चेंडू आणि त्याच कारणाने पंचांनी वाईट घोषित केलंय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती प्रवेश करताना पुढील बॉल ह्या षटकातला राईट ओव्हर द विकेटनं आखो टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा टायमिंग मिस झालाय. हालाकी चेंडू चाललाय डीप कव्हरला. त्या ठिकाणी फिल्डर आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न चाललाय दोन्ही फलंदाजांचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्सचा आपण बघतोय मैदानात. 2 धावा ह्या चेंडूवरती आपण बघतोय. थोडासा नाखुश होईल या ठिकाणी रावडी कारण गोलंदाजी करत असताना सुरुवात थोडीशी कमजोर असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत केवळ 3 चेंडू फेकलेत 11 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय की थोडं महागडं षटक होईल का? एका बाजूने पॉवर प्लेचा चांगला ह्या ठिकाणी फायदा घेणारा संघ हिरोबा वॉरियर्सला आपण बघतोय. कारण आतापर्यंत संदीप वातास थोडासा आक्रमकता दाखवताना मैदानात. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा उडवलंय. गुड शॉट. इट्स द ग्रेट बॅटिंग. षटकार 6 धावा लॉंग ऑफच्या वरून पुन्हा एकदा उडवलंय बॉलला. क्या बात आहे. आक्रमकता दाखवताना मैदानात. हो बिलकुल या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करताना मैदानात. स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती प्रवेश केलाय. हो आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 17 धावा. विरोधी संघाच्या कर्णधारावरती केलेले हल्ले हिरोबा वॉरियर्स साठी वरदानदायक ठरले जातील का? कारण जरूर या ठिकाणी आपण बघतोय ना हिरोबा वॉरियर्स हा संघ आतापर्यंत चांगली सुरुवात करताना बिलकुल या ठिकाणी मात्र 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेले. जितू भोये यांचा हा संघ आहे. जितू भोये साहेबांचा हा संघ आपण बघतोय. टीम ऑनर्स हरिश्चंद्र भोये साहेबांचे लाडके सुपुत्र त्यांचा हा संघ यावेळेस. ओ लाजवाब लाऊडली अपील ह्या ठिकाणी केले मैदानात. परंतु नॉट आउटचा इशारा देखील घेताना आपण बघतोय. कारण चेंडू लेग स्टंपवरती पिचिंग झाल्यानंतर पंचांनी मात्र या ठिकाणी नॉट आउटचं घोषित केलंय. स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती आहे. शेवटच्या चेंडू अजूनही आपण पाहिल्यानंतर शेष आहे कमबॅक केलाय जरूर रावडीनं. कारण 5वा चेंडू मात्र डॉट काढलाय. अंतिम चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा टाकला जाईल का हा मोठा प्रश्न. राऊंड द विकेट. ओ हो एक्सलेंट नाईस डिलिव्हरी.
लाजवाब चेंडू, गुड कमबॅक बाय रावडी. 17 धावा हिरोबा वॉरियर्स पहिल्या षटकात. नो विकेट्स. सुरुवात चांगली झाली दोन्ही संघांकडून. एक ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावसंख्या आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचं डिसिजन्स बिलकुल आपण पाहिलं होतं आणि त्याच कारणाने इथे मात्र जरूर 17 धावा खर्च केल्यात. हालाकी बॅटिंग सुद्धा आपण चांगली पाहिली. हिरोबा वॉरियर्स ह्या टीम कडून संदीप वातास ह्या खेळाडूंना आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 16 धावा जोडल्यात. सुरेख बॅटिंग गेले आणि एक मात्र एक्स्ट्रा धाव ह्या इनिंगमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला लालू ह्यावेळेस मात्र सामना करण्यासाठी येईल, परंतु गोलंदाजी मार्कवरती मधुकर सापटे हा मात्र गोलंदाजी मार्कवरती येणारा गोलंदाज मीडियम पेसर आहे. मध्यम गती गोलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज ह्या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये चांगलं प्रदर्शन करेल का? कारण विजेता संघ डायरेक्टली आदिवासी समाज लीग ह्या स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट जरूर घेईल आणि फायनलमध्ये प्रवेश करेल, परंतु तसं आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन करेल का हा गोलंदाज? गुड शॉट. ओ नाइसली प्लेड. एक्सलेंट टायमिंग. कलात्मक स्ट्रोक. ओ हो, क्या बात आहे. चौकारासाठी पाठवलं या चेंडूला. हलकासा लेंथ पुढे चेंडूची. बिलकुल थोडीशी जागा देखील दिली स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण व्हाईट ऑफ द क्रीज ठेवण्याचा प्रयत्न का गोलंदाजाचा आपण पाहिला, परंतु त्यावरती चांगला प्रहार मिस्टर लालू ह्या खेळाडूकडून आपण पाहिलाय. सर्कलच्या वरून इनफिटच्या वरून एक चांगला स्ट्रोक्स. इथे मात्र 4 धावेसाठी चेंडूला पाठवलंय. 21 धावा ह्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जोडल्यात. मधुकरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र गलत थ्रो. ओ हो, ओव्हर थ्रो झालंय. हालाकी एकच धाव घेईल, कारण संधी होती रनआउटची. चांगला थ्रो जर झाला असता कदाचित एक मोका बनला गेला असता, परंतु इथे मात्र जरूर आपण बघतोय ना की थ्रो थोडासा देशी घेईल आणि परिणामी जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या चेंडूवरती एक धाव. स्कोर कार्ड 22 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना इथे गोलंदाजीला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु दुसऱ्या बाजूनं पाहूया आतापर्यंत संदीप वातास जो की आक्रमक बॅटिंग करताना पाहिलंय. क्रीजवरती सोडून दिले या चेंडूला बिलकुल वाईट साठी, कारण हा चेंडू पुन्हा एकदा क्रीजच्या बाहेर जाताना आपण बघतोय. यावेळेस गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव, कारण पहिल्या सेमीफायनलचा हा प्रेशर आहे. पहिली सेमीफायनल आहे, मनोवैज्ञानिक प्रेशर असणार आहे. प्रथम बॅटिंग करणारा संघ हिरोबा वॉरियर्सची बॅटिंग लाईनअप सुद्धा जबरदस्त आहे. यावेळेस पुन्हा एकदा हो, काही फटका आहे. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिलकुल रडार मध्ये आलेला चेंडू लॉंग ऑफच्या वरून बिलकुल स्कोर कार्ड 27 च्या आकड्यावर प्रवेश करताना हिरोबा वॉरियर्स टीमचे सलामीवीर संदीप वातास काही जबरदस्त ह्या सेमीफायनल मध्ये बॅटिंग करताना आपण ह्या खेळाडूला बघतोय मैदानात, कारण कुठल्याही पद्धतीची अडचण न येता शानदार तकनिकी रूपाचा हा खेळाडू मस्त एक लाजवाब बॅटिंग करतोय. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू. ओ माय गॉड. यावेळेस दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. थ्रो येईल, परंतु 2 धावा. इझिली बॅटिंग करताना कुठल्याही अडचणी आतापर्यंत गोलंदाजाकडून संदीप वाताससाठी आलेल्या नाही, कारण इझिली बॅटिंग करतोय मैदानात. बिलकुल मंच आहे, स्ट्रोक्स जिसको कहा जा सकता है, आणि त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. स्कोर कार्ड 29 ह्या आकड्यावर प्रवेश करेल. पुढील बॉल यावेळेस सुद्धा चांगला स्ट्रोक. हालाकी फिल्डर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बिलकुल यावेळेस सिंगल गेल मिड ऑफचा फिल्डर्स पुढे आलाय. एकच धाव घ्या चेंडूवरती येताना देखील आपण बघतोय. स्कोर कार्ड 30 च्या आकड्यावर प्रवेश करेल. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला आहे. बिलकुल मधुकर सापटे ह्या गोलंदाजाकडून अंतिम बॉल टाकण्यासाठी तो सज्ज. आपल्या गोलंदाजी मार्कवरती लालू सुद्धा 5 च्या धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 2च चेंडूंचा सामना केलाय. पुढील बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बॅटच्या खाली लागतोय. सिंगल घेईल, कारण शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे.
लालूकडे स्ट्राईक राहील पुढील षटकासाठी 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय 31 धावा हिरोबा वॉरियर्स या ठिकाणी बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड बिलकुल या ठिकाणी 23 या आकड्यावरती आहे माफ करा 31 ह्या आकड्यावरती आहे 31 धावा 23 धावा जर पाहिल्यानंतर जरूर संदीप वातास 9 चेंडूंमध्ये ही धावसंख्या जोडण्यासाठी आतापर्यंत यश आलंय 9 चेंडूंचा सामना केलाय जबरदस्त बॅटिंग जरूर 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत संदीप वाताच्या बॅटमधून आलाय परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर 3 चेंडूंमध्ये 6 ह्या धावसंख्येवरती नॉट आउट आहे पुढील बॉल लालू ओ हो पुन्हा एकदा काही कमालीचा स्टोक्स फ्लिक केलंय चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातार प्रेशर वाढवण्याचं काम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय होताना सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी या टीमचा तो निर्णय आतापर्यंत हिरोबा वॉरियरच्या बॅटिंग ऑर्डर्सनं गलत साबित करून दाखवलाय कारण चांगली साजेदारी पहिल्या विकेटसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू परंतु आपल्या शरीरावरती आलेला चेंडू नियंत्रण थोडंसं मिस झालंय एकच धाव घेईल कारण सिंगल ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय लालू सुद्धा चांगली बॅटिंग करतोय मैदानात विनोद बुधर रावडीवरती प्रेशर आणण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजानं स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती जेव्हा एखादा संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं डिसिजन घेतोय ना तेव्हा त्यांची अपेक्षा असते की सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर्स 2 ओव्हर्सला 1-2 विकेट्स प्राप्त करावे परंतु इथे तसं घडलेलं नाही कारण टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं डिसिजन जरूर सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी ह्या संघाकडून आपण पाहिलं परंतु गोलंदाज आतापर्यंत पाहिलं ना तर विकेट्स घेण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती जरूर आहे जरूर चांगली बॅटिंग आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी गुड साजेदारी 36 धावा 2 ओव्हर्स 2 चेंडू चांगली साजेदारी पहिल्या विकेटसाठी पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हालाकी डीप मध्ये प्रोडक्शन आहे लॉंग ऑफ रिझनला यावेळेस मात्र केवळ एकच धाव या चेंडूवरती येईल स्कोर कार्ड जरूर आपण बघतोय ना 37 या आकड्यावरती प्रवेश करताना 37 रन्सचा स्कोर कार्डची संख्या या ठिकाणी जोडली गेले स्कोर कार्ड वरती बिलकुल 37 हा स्कोर कार्ड आहे पुढील बॉल अकोट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न देखील झालाय गुड बॉल ओ रेफर आहे पंचांचं मेन डिसिजन आलाय वाईटचा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होताना आपण बघतोय वाईट साठी अंपायर्स कॉल काय आहे फेअर डिलिव्हरी की वाईट आहे अंपायर्स कॉल हा वाईट आहे बिलकुल मेन डिसिजन जे आहे ते कन्फर्म राहील कारण वाईट बॉल आहे पंचांचं जे डिसिजन होतं वाईटचं आणि तो बॉल सुद्धा वाईट आहे लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि त्यानंतर तो चेंडू पुन्हा एकदा स्क्रीनवरती रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता की हा चेंडू वाईट बॉल आहे गुड बॉल यावेळेस मात्र क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न इथे चकवलंय कमबॅक करण्याची तयारी दाखवतोय विनोद बुधर रावडी किरण रावड़ी सुद्धा एक जिद्दी खिलाड़ू आगे एक जीवित किस्म का खिलाड़ी जिसको कहा जा सकता है आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याची तयारी दाखवतोय मैदानात कारण पहिली सेमीफायनलचा सवाल आहे पुढील बॉल ओ गुड शॉट नाईसली प्लेड शरीरावरती आलेला चेंडू केवळ दिशा दाखवली फाईलिंगच्या वरून चेंडू चाललाय बॉडी लाईन साठी ग्रेट बॅटिंग मिस्टर लालू हिरोबा वॉरियर संघाची जोडी या सेमीफायनल मध्ये सफल ठरते 42 या आकड्यावरती 9 विकेट्स काही जबरदस्त साजेदारी पहिला विकेट साठी ह्या जोडीची आपण बघतोय कारण जेव्हा एखादा संघ
क्वालिफायर 1 मुकाबला खेळत असतो, सेमीफायनल खेळत असतो ना, तेव्हा त्या संघाची अपेक्षा असते, उमेद असते की पहिल्या जोडीनं सुरुवात चांगली करावी आणि ती सुरुवात ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिली ना तर लाजवाब आतापर्यंत हिरोबा वॉरियर्स ह्या टीम कडून होताना 42 धावा आतापर्यंत जोडल्यात. तिसरे षटक आहे, पुढील बॉल. यावेळेस सुद्धा चांगला फटका आला की डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेट रिझनला चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी चाललेला प्रयत्न डेंजरस होईल का, परंतु इथे सुद्धा अखेरकार 2 धावा ह्या चेंडूवरती कंप्लीट होताना आणि अखेरकार तिसरे षटक सुद्धा कंप्लीट होताना आपण बघतोय. 44 3 ओव्हर्स नो विकेट, हिरोबा वॉरियर्स 44 ह्या धावसंख्येवरती आतापर्यंत कुठलाही विकेट्स न जाता गुड स्टार्ट. संदीप वातास हा खेळाडू सुद्धा मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आहे, कारण विकेट सुद्धा त्याच्या नावावरती कमीत कमी 10+ विकेट्स आहेत आणि धावा सुद्धा जरूर त्याच्या नावावरती चांगल्या प्रकारच्या आहेत. तर हा सुद्धा प्लेयर बिलकुल त्या रेस मध्ये आहे, हा सुद्धा खेळाडू त्या रेस मध्ये आहे. यावेळेस पुन्हा एकदा काय करिश्माई कबाड ड्राईव्ह, लवली कवाट ट्राय, जबरदस्त हा फटका, 2च धावा येतील. हालाकी त्या ठिकाणी एफर्ट जरूर चांगलं होतं. सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी या टीमचे खेळाडू फिल्डर्स म्हणून आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आपण पाहिलंय. स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिला ना तर 46 या आकड्यावरती दीपक यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय. दीपक कोंगिल हा मात्र गोलंदाज म्हणून. पुढील बॉल. द डेंजर मॅन संदीप वाताचा जलवा मैदानात दिसतोय. अग्रेसिव्ह, आक्रमक, लाजबाब आणि बेमिसाल अंदाज मिस्टर संदीप वाताच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार आलाय. स्कोर कार्ड 50 या आकड्यावर प्रवेश करताना अर्धशतक टीमचं झालंय. व्हॉट अ बॅटिंग, 12 चेंडूंमध्ये 30 या धावसंख्येवरती नॉट आउट आहे. काही कमाल बॅटिंग करतो मैदानात, प्रेशर बनवलंय विपक्षी संघांच्या गोलंदाजी अटॅकवरती. पुढील बॉल. यावेळेस संधी दिली, बेस शॉट, आखिरकार मोठा विकेट्स, मोठी सफलता. द डेंजर मॅन हिरोबा वॉरियर संघाचा सचिन वातास बॅक टू द डगआउटला जाईल, कारण इथे मात्र मोठा शिकार लॉंग ऑनच्यावरून केल्याचा प्रयत्न. हालाकी चेंडू रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता की थोडासा बॅटशा खाली लागलाय आणि त्यानंतर मात्र इझिली टेकन, नो मिस्टेक बाय फिल्डर्स. कमाल झेल आणि अखेरकार विकेटचं पतन सुद्धा या ठिकाणी होताना आपण पाहिलंय. स्कोर कार्ड 50 या आकड्यावरती आहे. टीमचं अर्धशतक, जरूर 13 चेंडूंचा सामना केलाय आणि 13 चेंडूंमध्ये 30 धावांची एक स्फोटक इनिंग, एक चांगला स्टार्ट टीमला दिलाय आणि त्यानंतर तो बाद झालाय. तो नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश यावेळेस करताना आपण बघतोय. संदीप घाटाळ हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मैदानात प्रवेश करताना पाहूया चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करेल का दीपक कोंगिल. इथे मात्र पहिली सफलता हासिल करताना आपण पाहिलंय. जरूर एक चांगला गोलंदाज, मीडियम पेसर आहे, मध्यम गती हा गोलंदाज आहे आतापर्यंत. जरूर मात्र ह्या गोलंदाजी अटॅक मध्ये सफल गोलंदाज, कारण पहिले 3 गोलंदाज, 2 गोलंदाज असफल राहिले, परंतु हा मात्र तिसरा गोलंदाज, ह्या इनिंगचा मात्र सफलतम गोलंदाज असं म्हणायला हरकत नाही. विकेट्स हासिल केलाय. नो बॅटर्स आलाय मैदानात. संदीप घाटाळ, मिस शॉट यावेळेस जरूर आहे, परंतु गॅपमध्ये चेंडू चाललाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल, जरूर चेंडू पुन्हा एकदा कबर बोंडीवरती फील्ड होईल, परंतु 2 धाबा या चेंडूवरती येताना देखील पाहिल्यात. स्कोर कार्ड आता मात्र आपण बघतोय ना 52 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चौथ्या षटकातला 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 52 हा स्कोर कार्ड इथे आपण बघतोय. व षटकातील पुढील चेंडू उघडतं विकेटनं. पुढील बॉल. बॅटची एज
हो ह्यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली होताना फिल्डर तैनात सिंगल येईल कारण इथे देखील चेंडूला फील्ड केलं गेलंय केवळ एकच धाव घ्या चेंडूवरती येताना आपण बघतोय स्कोअर कार्ड तुम्ही जर पाहिलं ना तर 52 माफ करा 53 ह्या आकड्यावरती प्रवेश करेल शेवटचं चेंडू चांगली षटक खऱ्या अर्थाने विचार केला ना तर कमबॅक करून देणारे षटक सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगडी ह्या टीमसाठी हे षटक आतापर्यंत चांगलं साबित झालंय कारण इथे मात्र 1 विकेट्स आणि धावा सुद्धा थोड्या कमी खर्च केल्यात 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या षटकात पुढील बॉल ओ पुन्हा एकदा बॅटची एज हालाकी चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल येईल 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँडिंग होताना यावेळेस जरूर संधी बनवली गेली परंतु फिल्डरच्या मध्ये चेंडू लँडिंग होताना आपण पाहिलंय डॉट बल्कि सिंगल अंतिम बॉल वरती 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय 54 धावसंख्या आहे बिलकुल 1 विकेट्स हिरोमा वॉरियर्स ह्या संघाचा बाद झालाय स्कोर कार्ड 54 पुढील बॉल पुढील षटक पहिला बॉल यावेळेस सवेत उडवलंय बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर हिज द बिग हिट काही कनेक्शन प्रॉपरली टायमिंग चा हा क्लास दाखवताना मैदानात बिलकुल आपण बघतोय ना पुन्हा एकदा लालू यावेळेस आक्रमक बॅटिंग करतोय संदीप वातास आउट झाल्यानंतर जबाबदारीनं लालू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय पुढील बॉल नितीनचा यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप चांगला फटका हालाकी मिड विकेट रिझनला यावेळेस फिल्डर आहे सिंगल घेईल त्या ठिकाणी चेंडू फीट केलाय एकच धाव घ्या चेंडूवरती घेईल 61 61 ही धावसंख्या नितीन यावेळेस गोलंदाज म्हणून आहे 5वं षटक टाकण्यासाठी तो सज्ज आहे थोडीशी निराश होईल सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगडी टीम टॉस जिंकल्यानंतर ह्या टीमची उमेद होती की सुरुवातीला विकेट्स घेऊन कमीत कमी धावेंपर्यंत रोखलं जाईल समोरच्या संघाला परंतु तसं आतापर्यंत घडलेलं नाही पुढील बॉल ओ हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज डोमेस्टिक विनोद बोधार राऊडी विकेट कीपर आहे यावेळेस मात्र चांगला विकेट्स अखेरकार चांगली सफलता नितीन जरूर ह्या ठिकाणी मात्र एक विकेट्स ब्रेक थ्रू हासिल करून देताना आपण बघतोय स्कोअर कार्ड वरती तुम्ही जर पाहिलं ना तर जरूर आतापर्यंत 61 ही धावसंख्या आहे आतापर्यंत ही स्पर्धा खूप मोलाची आणि अतिशय जबरदस्त राहिली कारण ह्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन प्रत्येक खेळाडूचं आपण पाहिलंय आदिवासी समाज लीग जव्हार तालुका च्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि ह्या सर्व आयोजकांचं जे योगदान आहे ते आतापर्यंत खूप चांगलं योगदान आपण बघतोय कारण उमेश किरारी असेल त्याचबरोबर डोके सर असतील त्याचबरोबर जरूर नरू हा असेल त्याचबरोबर बंटी त्याचबरोबर ह्या स्पर्धेचे अध्यक्ष जरूर आपण बघतोय ना जितू भोई साहेब असतील ह्या सर्वांचं चांगलं सहकार्य त्याचबरोबर संपूर्ण जे ह्या स्पर्धेकरिता स्पॉन्सर्स लाभलेत ज्यांनी मोलाचं सहकार्य आर्थिक रूपानं केलंय त्यांचंही खूप चांगलं योगदान या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी त्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार आपण व्यक्त करूया धन्यवाद त्यांना देऊया जाऊया मैदानात पुढील बॉल ओ हो 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 येता क्षणी उडवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय सचिन वाघचा हा अंदाज मैदानात दिसतोय येता क्षणी चौकारा टोकलाय द ब्रँडेड स्ट्रोक मिस्टर सचिन वाघ का म्हणून ह्या मैदानाला जवळून ओळखणारा खेळाडू हा आहे कारण ह्या खेळाडूंना जरूर ह्या सीझनला ह्या वर्षी जव्हार बिग बॅश लीगच्या स्पर्धेमध्ये सुद्धा शानदार बॅटिंग केली होती तूच हा प्लेयर ह्यावेळेस मी शॉट आहे का झेल होईल का ओ संधी मिस ओ मोठी चुकी षटकार आहे की चौकार पाहूया षटकार परंतु हलकासा मोका दिला होता त्या ठिकाणी फिल्डर्सला ओ मिस फिल्डिंग असं म्हणायला हरकत नाही कारण ह्या लेवलची झेल पकडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण सेमीफायनलचा हा सामना आहे स्कोअर कार्ड इथे आपण बघतोय ना
जरूर 73 या आकड्यावरती प्रवेश करताना स्फोटक आणि आक्रमक बॅटिंग करतोय मैदानात. पुढील बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. तिसऱ्या चेंडूचा सामना करत असताना 13व्या धावसंख्येवरती प्रवेश केलाय सचिन वाघनं. तर पुन्हा एकदा दुसऱ्या धाबीसाठी जाताना हलकीसी मिस फिल्डिंग, आंखों की आंखों में इशारा आणि आखिरकार पुन्हा एकदा तिसरी धाव बल्कि दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण करताना स्कोर कार्ड 75 या आकड्यावर प्रवेश करेल. 5 ओव्हरचा खेळ डेफिनेटली या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. हो बिलकुल, केवळ 3 चेंडूंमध्ये 14 ह्या धावसंख्येवरती नॉट आउट. काही जबरदस्त तेज तरार स्ट्राईक रेटनं या ठिकाणी बॅटिंग करताना मैदानाची आतमध्ये आपण सचिन वाघला बघतोय. एका बाजूनं लालू डावखुरा हा बॅटर आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ शेष आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये मोठी धावसंख्या स्कोर बरोबरती येईल का? 75 धावसंख्या आतापर्यंत लागते. 2 विकेट्स प्राप्त केला. पुढील बॉल ओ बॅटची चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ओ हो ह्यावेळेस सुद्धा आलाय चौकार. भाग्य आणि किस्मत जर तुम्ही पाहिलं ना तर ह्यावेळेस लालूच्या बाजूनं साथ देणारा ठरलंय. कारण इथे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलाय. चौकार येतोय. स्कोर कार्ड यावेळेस आपण पाहिलं ना जरूर 66 या आकड्यावरती प्रवेश करताना 66 रन्स. दीपक कोंगिल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आहे. माफ करा, यावेळेस स्कोर कार्ड 79 हा स्कोर कार्ड आहे. 79 ह्या आकड्यावरती हा स्कोर कार्ड प्रवेश करताना पुढील बॉल. वा क्या बात आहे, सुपर कनेक्शन. हा लय पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग करतोय मैदानात लालू. फायनल सेमी फायनल मध्ये दमखम दाखवताना ओ माय गॉड ग्रेट बॅटिंग. कारण बिलकुल इथे मात्र जिम्मेदारी भरक क्रिकेट. आतापर्यंत विचार केला ना तर 13 चेंडूंमध्ये 35 धावा ठोकल्यात मिस्टर लालू. ह्या खेळाडूच्या नावावरती ही धावसंख्या. पुढील बॉल ह्यावेळी संधी आहे. विकेट अखेरकार. ओ गुड विकेट्स. अखेरकार मोठी सफलता. यावेळेस थोडासा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, हालाकी मिस टायमिंग शॉट आणि तिथे मात्र विकेटचं बटन आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिला ना 84 85 ह्या आकड्यावरती आहे. चांगली सफलता या ठिकाणी अर्जित केले. मोठा विकेट्स. जरूर एका बाजूने विचार केला ना तर सचिन ट्रान्सपोर्ट्सचा ह्या टीमची उमेद असेल की कमीत कमी धावेंपर्यंत रोखलं जावं. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर हिरोबा वॉरियर्स ह्या टीमची उमेद असेल की एक मोठं टार्गेट, एक वेल सेटल टार्गेट या ठिकाणी निर्माण करण्यात यावं ही त्यांची अपेक्षा असेल. बघूया किती मोठं टार्गेट दिले जाईल ह्या फर्स्ट सेमी फायनल्स मध्ये. हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण आतापर्यंत ही प्रतियोगिता खूप रोमहर्षक राहिली. भरपूर प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करताना आपण पाहिलंय. पुढील बॉल करारा प्रहार. यावेळेस ताकदवर स्ट्रोक. चाललंय चेंडू निरीक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबीसाठी पुन्हा एकदा चौकारालाय. क्या बात आहे. दोन्ही बाजूनं अटॅक होताना एका बाजूनं आपण बघतोय सचिन वाघ आणि दुसऱ्या बाजूनं लालू. दोघे आक्रमक माफ करा मनोज किरकिरे आलाय. आणि हा मनोज किरकिरे सुद्धा यावेळेस येता क्षणी पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपलं या ठिकाणी खातं ओपन करताना स्कोर कार्ड बिलकुल 89 ह्या आकड्यावर प्रवेश करते. पुढील बॉल लॉर कोल्टा चेंडू. यावेळेस थोडासा बेस्ट टायमिंग आहे. सर्कलच्या बल्कि बाउंड्री लाईनच्या समोर हा चेंडू फीड होईल. एकच धाव घ्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोर कार्ड आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं ना फिल्डर्स चुकी करताना चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी स्कोर कार्ड 94 या आकड्यावर प्रवेश करताना क्या बात आहे. 6 षटकांचा खेळ संपन्न झालाय. हिरोबा वॉरियर्स टॉस हारल्यानंतर ह्या संघाला
जरूर सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी ह्या टीमची कॅप्टन्सनं आमंत्रित केलं होतं की तुम्ही प्रथम बॅटिंग करावी, परंतु प्रथम बॅटिंग करत असताना हिरोबा वॉरियर्स संघानं काही जबाबी हमला केलाय, कारण फक्त 6 ओव्हर्स 2 विकेट्स आणि स्कोर कार्ड या ठिकाणी जरूर 94 ह्या आकड्यावरती. हो जरूर वॉर्ड ऑफ बॅटिंग. टॉस घालण्यानंतर आमंत्रण दिलं होतं बॅटिंगसाठी, परंतु ते आमंत्रण स्वीकारलंय विरोधी संघानं. ह्यावेळेस हल्ला चढवलाय आणि हा षटकार आहे नितीन वरती हल्ला. ओ माय गॉड, पुन्हा एकदा षटकार. द डेंजरस टीम हिरोबा वॉरियर्स. स्कोर कार्ड इथे जर पाहिला ना तर जरूर 100 पूर्ण करताना, टीमचं शतक होताना, टीमच्या नावावरती या ठिकाणी 100 धावा कंप्लीट होताना आपण बघतोय. व्हॉट अ बॅटिंग, क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करताना हा संघ. पुढील बॉल, गुड बॉल. यावेळेस नितीनचा कमबॅक. एक्सलेंट चेंडू. इथे मात्र नितीनने चांगला सवाल समोर फिल्डर्सला बल्कि फलंदाजाला विचारलाय आणि त्याची दाद देताना तिकडे विनोद बुदर्स रावडीला आपण बघतोय की हा चेंडू चांगला आहे, सम्मान दिलंय फलंदाजानं. स्कोर कार्ड 101 ह्या आकड्यावरती. पुढील बॉल. ओ हो सचिन वाघ, क्या बात आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट, पेंडल स्वीप. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक आणि बेधडक बॅटिंग करतो मैदानात. बेमिसाल हा अंदाज टीम कॅप्टन्सचा कडून आपण बघतोय. स्कोर कार्ड 105 च्या आकड्यावरती प्रवेश करताना जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत ह्या खेळाडूची आपण पाहिले. 4 चेंडू 12 धावा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. कारण ह्यावेळेस आपण बघतोय ना की गोलंदाजावरती एक मनोवैज्ञानिक प्रेशर आलाय. व्हाईट बॉल आहे. 4 चेंडूंमध्ये 12 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना जरूर आपण बघतोय एका बाजूनं मनोजला, परंतु 5 चेंडूंमध्ये 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. इम्पॅक्टफुल इनिंग. परंतु कॅमलीस झेल अखेरकार विकेट, परंतु प्रभावशाली बॅटिंग. कर्णधार जरूर 6वा चेंडू फेस करत असताना बाद झालाय, परंतु फक्त 6 चेंडूंमध्ये 22 धावा. इम्पॅक्टफुल इनिंग असं म्हणायला हरकत नाही. जरूर वेलकम ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेचे माननीय अध्यक्ष जितू भोये साहेबांची ह्या ठिकाणी शुभ उपस्थिती होताना, त्याचबरोबर टीमचे ऑनर सुद्धा आहेत. जरूर हिरोबा वॉरियर्स ह्या टीमची 105 धावसंख्या आहे. जरूर भोई साहेबांची या ठिकाणी शुभ उपस्थिती. ह्या स्पर्धेची अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धेचे आयोजन आपण बघतोय. स्वतः संघ मालक देखील आहेत. त्यांचा संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना 105 धावा 3 विकेट्स, एक खूप चांगला स्कोरबोर्ड त्यांच्या संघाने आतापर्यंत हासिल केलाय. पुढील बॉल. ओ हो हो हो. माफ करा, 106 हा टोटल स्कोरबोर्ड आतापर्यंत आहे. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा क्रीजचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी जागा बडवून खेळण्याचा इरादा, परंतु यावेळेस मात्र चांगला चेंडू बीट केलंय. ह्या चेंडूवरती चांगलं कमबॅक दाखवताना जरूर आपण पाहिलंय नितीनला. सुरुवातीला जरूर एक चौकार आणि षटकार खाल्यानंतर सुद्धा चांगला कमबॅक ह्या गोलंदाजाचा आपण पाहिला आणि स्कोर कार्ड 106 ह्या आकड्यावरती आपण बघतोय. अंतिम षटक आजोडी शेष आहे. अंतिम ओव्हरचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. कंट्रोल केलंय हालाकी सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगडीच्या गोलंदाजी टाकणं, कारण जरूर 106 धावा आहेत, परंतु अंतिम ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च होतील का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुढील बॉल. ओ शॉट अम्पुल, क्या बात है, इज द ब्युटिफुल. कमालीचा स्टोक्स 6 धावेसाठी पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. काही जबरदस्त हा फटका आपण पाहिलाय. ग्रेट बॅटिंग करतोय मैदानात मनोज किरकिरे. ओ जरूर 5व्या स्थानावरती आलाय. एक ॲज अ फिनिशर म्हणून शानदार बॅटिंग करतोय. यावेळेस मिस आहे टायमिंग, हालाकी फिल्डरच्या मध्ये चेंडू लँडिंग होताना दुसऱ्या धाबीचा प्रयत्न देखील चाललाय.
2 धावा. चांगला चेंडू होता. यावेळेस गोलंदाजाने चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, हालाकी सफल, परंतु 2 धावा ह्या चेंडूवरती सुद्धा येताना आपण बघतोय. स्कोर कार्ड 114 ह्या आकड्यावर प्रवेश करेल. 4 चेंडू आजोडी शेष आहेत. डेंजरस साबित होईल का हा खेळाडू? पुढील बॉल, बॅटची एज कंट्रोल केलंय गोलंदाजानं. अखेरकार ह्या ठिकाणी सिंगलच येईल या चेंडूवरती. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 115 धाबा स्कोर कार्ड वरती. हिरोबा वॉरियर्स का टीमचा स्कोर कार्ड. चांगली धावसंख्या जोडली हिरोबा वॉरियर्स का टीमनं. जरूर टॉस हरल्यानंतर आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी, परंतु जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. पुढील बॉल, स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुड कमबॅक मिस्टर गोलंदाज जर पहिला. अंतिम षटक जीतू बुधर. हो बिलकुल जबरदस्त ओव्हर्स. पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु त्यानंतर मात्र या गोलंदाजानं काय कमबॅक करून दाखवलाय ना. पुढील बॉल, व्हाईट ऑफ द क्रीज. हो 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 हो, डॉट हा चेंडू, सिवटचे चेंडू शेष आहे. क्या बात आहे. बिलकुल सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी टीमचा अंतिम बॉलर्स जितू बुधर चांगलं कमबॅक करून देताना आपल्या टीमसाठी. अंतिम बॉल शेष आहे. पुढील चेंडू, व्हाईट ऑफ द क्रीज. हो 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 हो, सिक्सर्स, फ्लॅट छक्का, द डेंजरस फिनिश. क्या बात आहे. हिरोबा वॉरियर्स ह्या संघानं अखेरकार जबरदस्त फिनिश आणि फिनिशिंग टच दिलाय. ओ बिलकुल 121 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती येताना आपण बघतोय. 121 धावा आहेत. 122 धावांचं मोठं टार्गेट या ठिकाणी सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी या संघासमोर दिलंय. प्रथम सेमीफायनल मॅच मध्ये, क्वालिफायर 1 मॅच मध्ये एक मोठं टार्गेट या ठिकाणी आपण बघतोय. माफ करा, 122 नाहीतर बिलकुल 122 धावा ह्या टोटल झाल्यात आणि 123 धावेंचं हे टार्गेट विपक्षी संघासमोर असणार आहे. सचिन ट्रान्सपोर्ट्सचा वांगणी ह्या संघासमोर एक मोठं टार्गेट ह्यावेळेस सेट केलंय. नेक्स्ट मॅच टॉस
पुढील सामना बिलकुल लेगी केक शॉफ एलिफंट्सचा बनाम जय बिरसा या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी आपले कर्णधार या ठिकाणी पाठवायचे आहेत. पुढील टॉससाठी जरूर घ्या दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती असणार आहे. जरूर नॉकआउट सामना त्या ठिकाणी असेल, कारण तिथे मात्र जो संघ हारेल ना त्या संघाला चौथ्या स्थानावरती जावं लागेल आणि विजेत्या संघाला जरूर क्वालिफायर 2 म्हणजेच काय की दुसऱ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याचा चान्स प्राप्त होईल. तर पाहूया इथे पराभूत जो संघ होईल ना तो संघ मात्र दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा कोशिश करेल, प्रयत्न करेल फायनल मध्ये प्रवेश करण्याचा. परंतु विनर टीम जरूर ह्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश करेल. आदिवासी समाज लीग जव्हार तालुका मर्यादित एक मोठ्या लेवलची स्पर्धा आपण बघतोय. पहिली सेमीफायनल्स या ठिकाणी हायस रणसंख्या सुद्धा स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय, कारण 122 धावा ह्या आतापर्यंतच्या ह्या स्पर्धेमधल्या सर्वात जास्त धावसंख्या आहेत. आणि त्याला चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण बघतोय हिरोबा वॉरियर संघाचा विरोधी म्हणून सचिन ट्रान्सपोर्टचा वांगणी संघ. हालाकी टॉस जिंकला होता सचिन ट्रान्सपोर्टचा वांगणी या टीमनं, परंतु आमंत्रण दिलं होतं प्रथम बॅटिंगसाठी हिरोबा वॉरियर्स टीमला. आणि तिथे मात्र जरूर आपण बघतोय ना की जबरदस्त एक मोठं टोटल्स यावेळेस जोडलंय. समोर बिलकुल आपण बघतोय ना विनोद बुधर उर्फ रावडी, एक डेंजर मॅन. ओ माय गॉड, समोर विरोधी संघाचा कॅप्टन, कारण कप्तान बनाम कप्तान हा संघर्ष या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. दोन दिग्गज, कारण एका बाजूनं यावेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सचिन वाघ आहे, तर दुसऱ्या बाजूनं विनोद रावडी आहे सामना करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल सन्मान दिलाय. पहिल्या बॉलला किरण सरांकडे चेंडू चाललाय ऑन साईडला. जरूर चेंडू फिट होईल सर्कलच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती कुठली धाव येणार नाही. जरूर डिफेन्सिव्ह रणनीती पहिल्या बॉलवरती आपण बघतोय. परंतु हा सामना जिंकायचा असेल ना सचिन ट्रान्सपोर्ट टीमला, तर विनोदची बॅट चालणं गरजेचं आहे. रावडीचा अंदाज दिसेल का? ओ हो हो हो, अखेरकार घुटना टेक आणि तमाशा देख. यावेळेस सुरेख फटका स्वीप केलंय, पॅडल स्वीप. चांगला फटका आहे, कारण ही खासियत आहे विनोद रावडीची. विनोद रावडी कितीही मोठा स्कोर असला तरी चेस करण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया सचिन वाघ ह्या खेळाडूसाठी काही रणनीती आखेल ना मैदानात, कारण स्कोर कार्ड इथे जर पाहिला 4 ह्या आकड्यावरती आहे. 2 चेंडूंचा सामना केला, 4 धावा. पुढील बॉल. ओ नो चान्स, नो चान्स बाय किरण सर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बोर्डी लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा रेसीच्या बाहेर पाठवलंय चेंडूला. चांगली बॅटिंग करताना 2 चौकार लगातार बिलकुल रावडीच्या बॅटमधून येताना आपण बघतोय. का म्हणून जव्हार तालुक्यातील एक मोठं नाव आहे. जव्हारचं क्रिकेट ज्या खेळाडूने मोठं केलंय ना तोच रावडी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये मोठं टोटल आहे 123 धावसंख्येचं. ते चेस करण्यासाठी मैदानात आलाय. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत जरूर 8 धावा जोडल्या, 2 चौकार आले. पुढील बॉल इनफिटच्या वरून गजब टायमिंग, स्टायलिश षटकार. रावडीचा अंदाज बेखौफ आहे आणि रावडीची बॅटिंग बेखौफ आहे मैदानात. पुन्हा एकदा आलाय षटकार. स्कोर कार्ड या ठिकाणी 14 या आकड्यामध्ये प्रवेश करताना ओ सचिन वाघ ह्या गोलंदाजावरती अटॅक केलाय. हालाकी विरोधी संघाचा कर्णधार आहे, परंतु एखाद्या टीमच्या कर्णधारावरती एखादा खेळाडू जेव्हा आक्रमण करतोय ना तेव्हा त्या पूर्ण टीमवरती प्रेशर येत असतं. आणि तीच घडील का मैदानात, कारण यावेळेस मात्र चांगला अटॅक होताना. पुढील बॉल. लेटकट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅटची हे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडू बिलकुल डीप पॉइंट रिझनला जाताना त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू डॉट आलाय. स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती आहे. अंतिम चेंडू सचिन वाघचा शेष आहे. सचिन वाघची काय रणनीती असेल अंतिम चेंडूसाठी पाहूया,
कारण दोन दिग्गज संघ आणि दोन दिग्गज खेळाडू ह्या जव्हार तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे आमने सामने. पुढील बॉल त्यावेळेस मिस टायमिंग आहे. ऑन साइडला फिल्डर देखील आहे. बॉल फील्ड होईल. सिंगल घेईल घ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती रावडी दिसला जाईल. पहिल्या षटकात जरूर 6 चेंडूंचा सामना केलाय परंतु 15 धावा ह्या रावडीच्या नावावरती जरूर येताना आपण बघतोय. कारण ह्या ठिकाणी मात्र आक्रमक बॅटिंग करताना मैदानात त्यावेळेस आपण पाहिलंय. हलकीसी चर्चा सल्ला मशवरा मैदानाच्या आतमध्ये होताना आपण बघतोय. त्यावेळेस बिलकुल गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सचिन वाघनं आणि तो गोलंदाज जर तुम्ही पाहिला ना तर स्क्रीनवरती येईल. तो गोलंदाज ह्या ठिकाणी जरूर संदीप वातास द बिग मॅन ह्या टीमचा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. बॅटिंग करत असताना केवळ 13 चेंडूंमध्ये 30 धावा ह्या खेळाडूने जोडल्या होत्या. चांगली बॅटिंग चांगलं स्टार्ट आपल्या टीमला करून दिलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला स्टार्ट देईल का की विरोधी संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा अटॅक करेल. पुढील बॉल ओ हो 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 ओ माय गॉड हा हल्लाय. पुन्हा एकदा चौकार. हो बिलकुल हे ग्राउंड बिलकुल आतापर्यंत आपण पाहिलं ना तर विनोदसाठी खूप उपयोगी ग्राउंड ठरलंय. राजीव गांधी स्टेडियम जव्हार या मैदानावरती अक्सर बऱ्याच कालापासून हुकूमत गाजवणारा हा खेळाडू आपण बघतोय. बिलकुल 1 दशकापासून हुकूमत त्या मैदानावरती या खेळाडूची आहे. पुन्हा एकदा प्रभावशाली स्ट्रोक्स डिबेक्स्टर कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर चौकारासाठी चेंडूला पाठवलंय. आक्रमकता काय असते ना ती राऊडीच्या बॅटमधून दिसतंय मैदानात. स्कोर कार्ड 23 च्या आकड्यावर प्रवेश करताना संदीप वातासवरती सुद्धा हल्ले चढवलेत. 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. 1 दशकापासून हुकूमत गाजवणारा हा खेळाडू जव्हार नगरीतला आहे. जरूर वांगडी वावर वांगडी ह्या गावचा आहे परंतु जरूर पुन्हा एकदा ह्या आदिवासी समाज लीगच्या स्पर्धेमध्ये 4थ्या पर्वामध्ये 4थ्या सीझन मध्ये सुद्धा हुकूमत गाजवताना सर्वात जास्त धावसंख्या त्याच्या नावावरती आहे. बिलकुल मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये सुद्धा आहे टॉपला. ह्यावेळेस पुढील बॉल पुढचा चेंडू ह्यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु ऑन साइडला फिल्डर आहे. सिंगल घेईल या चेंडूवरती 1च धाव. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घ्या चेंडूवरती येईल. स्कोर कार्ड यावेळेस आपण बघतोय ना 24 च्या आकड्यावरती प्रवेश करताना फक्त 9 चेंडूंचा सामना केलाय. 24 या धावसंख्येवरती प्रवेश करताना 39 चेंडू आणि 99 धावांची गरज. पुढील बॉल ओ हो 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 क्या बात है. बडे मियां तो बडे मियां छोटे मियां भी बेखौफ. षटकार साधावा. बिलकुल पुढील टॉस या ठिकाणी पुढील सामना नॉकआउट असणार आहे. जय बिरसा विरुद्ध लेगितो केक्स ऑफ एलिव्हन्ट्स. माननीय जितू भोये साहेबांना मी विनंती करेन की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. ह्या स्पर्धेचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष साहेब आहेत. यावेळेस स्लॉग स्वीप पुन्हा एकदा लाईन षटकार मिड विकेटच्या वरून. हा सुद्धा एक जबरदस्त प्रहार. 6 धावा षटकार आलाय. स्कोर कार्ड 36 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना बेखौफ अंदाज मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये मात्र अटॅक करताना हा संघ हो बिलकुल बऱ्याचदा आपण पाहिलंय ना की मोठे स्कोर्स पॉवर प्ले मध्ये डिसाइड होत असतात. कारण IPL ला सुद्धा आपण पाहिलंय 264 धावा चेस करताना ह्यावेळेस विकेट घेईल का संधी दिली. ओ हो 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 सोपी संधी मिस होताना निराश होईल टीम. कारण आवश्यकता होती एक विकेटची परंतु विकेट लूज केलाय या ठिकाणी. सोपा झेल फिल्डर्स मनोज किरकिरे यांच्याकडून चुकी होताना यावेळेस जीवनदान. स्कोर कार्ड वरती 36 धावा जरूर आहेत. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. एका बाजूनं विनोद रावडी 9 चेंडूंमध्ये 24 तर दुसऱ्या बाजूनं आपण बघतोय ना त्याचा साथीदार या ठिकाणी जितू बुधर्स 3 चेंडूंमध्ये 12 या आकड्यावरती नॉट आउट आहे. ग्रेट बॅटिंग
नेक्स्ट मॅचचा टास्क होईल लेगितो केक्स ऑफ इलेव्हन्सचा बनाम जय बिरसा ह्या दोन संघांमध्ये. एका बाजूनं मुकेश पवार, दुसऱ्या बाजूनं मनोज दळवी, हे दोन चांगले कर्णधार एक दुसऱ्या विरोधात येतील. माननीय जितू भोई साहेबांना विनंती आहे की आपण पुढील मॅचचा टास्क करावा. ह्या स्पर्धेचे मात्र विद्यमान अध्यक्ष साहेब आहेत, त्याचबरोबर देरी गावचे सन्माननीय सरपंच देखील आहेत. यावेळेस मात्र हा चांगला फटका, त्याचबरोबर टीमची ऑनर ही आहेत. हिरोबा वॉरियर्स जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, स्कोर डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करतोय ना, ह्या टीमची ऑनर देखील आहेत. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय ना 37 हा स्कोर कार्ड आतापर्यंत स्कोर कार्ड वरती यावेळेस जोडलाय. सचिन वाघ एखादा ब्रेक थ्रू इथे मात्र देईल का, कारण एक ॲज अ लीडर म्हणून टीमचा कॅप्टन आहे, मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती यावेळेस आपण बघतोय. पुढील बॉल ओ रडार मध्ये चेंडू आहे, सोडणार नाही फलंदाज. षटकार पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, यावेळेस देखील मोठा प्रहार. एका बाजूने मात्र जितू बुधरचा हा आक्रमक अंदाज, इथे मात्र जरूर एक मोठा इम्पॅक्ट टाकेल का, कारण आतापर्यंत जरूर तिसरा षटकार आहे जितू बुधरचा. स्कोर कार्ड यावेळेस आपण पाहिला ना 43 या आकड्यावर प्रवेश करताना 2 ओव्हर केवळ 2 चेंडू टाकून झालेत. 23 रार इथे मात्र चेसिंग होताना. पुढील बॉल यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या लेनचा, हालाकी मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न सचिन वाघनं यावेळेस मात्र कमबॅक केलाय. चांगल्या लेनचा चेंडू, कारण बिलकुल एक विकेटची गरज असेल विचार केल्यानंतर आपण बघतोय ना की गोलंदाजी करणाऱ्या टीमला, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना तर वांगडी संघाला गरज असेल साजेदारीची, आणि ती गरज इथे मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करताना, कारण चांगली रणनीती, चांगली प्लॅनिंग दोन्ही फलंदाजांची. जरूर जय बिरसा टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की पुढचे षटक सुरू होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये आपला टीम कॅप्टन्स येणं अनिवार्य आहे. आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहेत की प्लीज आपण यावं. यंदा कमिटीच्या मार्फत कारवाई केली जाईल, आणि जी कारवाई होईल ना त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पुढील बॉल हो आपले चांगला स्ट्रोक आहे, हालाकी फिल्डर आहे डीप मध्ये, रोखलंय बॉलला. एकच धाव गेली, कारण दुसऱ्या धावीसाठी कूलिंग झालंय. लूज थ्रो, आखिरकार दुसरी धाव सुद्धा ह्या चेंडूवरती कंप्लीट करताना, कारण हा अंदाज आहे मिस्टर रावडीचा. 2 धाबा जोडल्यात. स्कोर कार्ड यावेळेस 46 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शेष आहे. विनोद बुधर्स रावडी 11 चेंडूंमध्ये 27 या आकड्यावरती नॉट आउट आहे. 31 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज आहे. पुढील बॉल गुड बॉल, चांगला चेंडू, यावेळेस केवळ सिंगल घेईल. हालाकी तारीफ करावी लागेल सचिन वाघची की जरूर ह्या षटकामध्ये कुठेतरी कंट्रोल केलंय. स्कोर बोर्डला जरूर कमी धावा ह्या षटकामध्ये खर्चल्या गेल्यात. एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिली. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहिलं ना 47 ही धावसंख्या जोडली. 30 चेंडू आणि 76 धावांची गरज. 30 चेंडू 76 धावा. काय क्रिकेट रंगलंय. आदिवासी समाज लीग 2026 चौथं पर्व आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आयोजकांनी दिली, त्या सर्वांची मनपूर्वक हार्दिक आभार. परंतु एक अतिशय दर्जेदार ही प्रतियोगिता या ठिकाणी साबित होताना मागील 5 दिवसापासून आपण पाहिलंय ना की अतिशय जबरदस्त ही टुर्नामेंट, शानदार ही प्रतियोगिता आणि शानदार आयोजन नियोजन ह्या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. शेवटचा फुकार जय बिरसा टीम कॅप्टन्सचा साठी मात्र आमच्यापर्यंत येताना, त्यानंतर आयोजकांमार्फत जी कमिटी आहे ना त्या कमिटी मार्फत जी कारवाई होईल त्या कारवाईला जय बिरसा टीमला मात्र सामोरं जावं लागेल, ही सूचना आहे त्यांच्यासाठी. संदीप घाटाळ, कोण हा सामना जिंकेल, कोण फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. हालाकी पराभूत होणाऱ्या संघाला देखील दुसऱ्या सेमी फायनलची संधी प्राप्त होईल, परंतु पाहूया कोणता संघ ह्या ठिकाणी प्रवेश करेल. पुढील बॉल गुड बॉल, त्यावेळेस चांगला चेंडू, गुड स्टार्ट बाय गोलर्स.
चांगली सुरुवात त्या षटकामध्ये जरूर संदीप घाटाळ हा सुद्धा एक चांगला अभूतपूर्व ऑलराऊंडर सागे बॅटिंग करत असताना 35 धावा हासिल केल्या होत्या. चांगली बॅटिंग ह्या खेळाडूकडून आपण पाहिली होती. गोलंदाजी सुद्धा चांगली करेल का? 1 धाव खर्च केले. स्कोर कार्ड इथे मात्र 48 के आकड्यावरती पुढील बॉल लेग स्टंप ओ मिस होताना बिल्कुल ह्यावेळी चाललाय ह्या चौकार जिसको कहा जाता है ना कि दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके आणि इथे मात्र हा षटकार चौकार आलाय. पुन्हा एकदा 4 धावा ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. स्कोर कार्ड 52 ह्या आकड्यावरती प्रवेश करताना मनोवैज्ञानिक दबाव यावेळेस सचिन ट्रान्सपोर्ट टीमनं हिरोबा वॉरियर्सच्या गोलंदाजीवरती टाकलंय. पुढील बॉल ओ हो पुन्हा एकदा आलाय षटकार. पहिल्या विकेट साठी बेखौफ ही साजेदारी. पाहूया चेक करू का? काही कमाल क्रिकेट मैदानाच्या आतमधला आहे. ह्या जव्हार तालुक्याची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि या सन्मानाच्या स्पर्धेमधलं हे अभूतपूर्व क्रिकेट राजीव गांधी स्टेडियम जव्हारच्या नगरीमध्ये जबरदस्त साबित होताना एका बाजूनं हिरोबा वॉरियर संघ हार म्हणायला तयार नाही तर दुसऱ्या बाजूनं मात्र एक पाऊल सुद्धा मागे सरकायला तयार नसणारा संघ सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी हा संघ सुद्धा ऍग्रेसिव्ह अंदाजाने मैदानात क्रिकेट दाखवताना आपण बघतोय. तिसऱ्या पंचांचं डिसिजन आलंय की हा षटकार आहे कारण सीमा रेषेवरती डायरेक्टली हा चेंडू लँड होताना बिलकुल ह्या ठिकाणी हा षटकार काही क्वालिटीचे क्रिकेट आपण बघतोय. पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आलाय परंतु स्पर्धा पाहून वाटले की जबरदस्त जव्हार तालुका आदिवासी समाज क्रिकेट सुद्धा ह्या ठिकाणी शानदार आहे. जरूर चांगलं क्रिकेट या ठिकाणी होताना आपण बघतोय. पहिली सेमीफायनल्स दर्जेदार सेमीफायनल्स. स्कोर कार्ड 58 या आकड्यावरती हिरोबा वॉरियर संघाला वापसी करावी लागेल. हिरोबा वॉरियर संघ कमबॅक करेल का की दुसऱ्या बाजूनं सचिन ट्रान्सपोर्टचा वांगडी संघ अजून थोडंसं आक्रमण करेल. पुढील बॉल त्यावेळेस हलकासा मिस टायमिंग. हालाकी त्या ठिकाणी फिल्डर्सच्या रूपानं आमच्या किरण सरांना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती चांगलं क्षेत्ररक्षण ॲज अ कॉमेंटेटर्सच्या रूपानं मोठं नाव केलंय. जरूर जव्हार नगरीमध्ये डोंगरीपाडा ह्या गावातून येणारा हा एक जबरदस्त समालोचक संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. ह्यावेळीच टीमचा हिस्सा म्हणून मैदानात आहे. स्कोर कार्डवरती 69 धावा माफ करा 59 धावा. पुढील बॉल लॉर फुलटॉन पॉवरफुल स्ट्रोक. विनोदच्या बॅटमधून रावडीचा अंदाज झलकतोय मैदानात. पुन्हा एकदा षटकार आलाय बेखौफ अंदाज. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकेल 65 या आकड्यावरती. चौथ्या षटकातला एक चेंडू शेष आहे. पहिल्या विकेटची साजेदारी या ठिकाणी घातकवर होत चालले. स्कोरबोर्ड जरूर चांगल्या प्रकारचा आहे परंतु इथे मात्र हिरोबा वॉरियर्स टीमला सक्त जरूरत आहे विकेटची, आवश्यकता आहे विकेटची. विकेट्स घेऊन घेईल का हा गोलंदाज. पुढील बॉल ओ हो पुन्हा एकदा चौकार. हा कमालीचा प्रहार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. ह्या वेळीच सुद्धा आलाय चौकार. 4 ओव्हर्स चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी या संघानं 4 ओव्हर्सला 69 धावा पहिल्या विकेट साठी जोडल्यात. 24 चेंडू 54 धावांची गरज. काही करिश्माई क्रिकेट आपण पाहिलंय. व्हॉट अ मॅच. सेमी फायनल ह्या पद्धतीची होईल असं वाटलं नव्हतं परंतु या दोन्ही संघांना जितू बुधर 9 चेंडूंमध्ये 30 या धावसंख्येवरती नॉट आउट आहे परंतु 15 चेंडूंमध्ये मात्र विनोद रावडी इथे आपण बघतोय ना त्याच्या नावावरती 39 धावसंख्या आहे.
इम्पॅक्टफुल इनिंग्स ह्या दोन्ही खेळाडूंकडून आपण बघतोय. 24 चेंडू 54 धावांची गरज. हलकीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये ह्यावेळेस आपण बघतोय. ओ माय गॉड, कुणाला वाटलं नव्हतं की हा मुकाबला एवढा डेंजरस होईल, एक हाय स्कोरिंग मुकाबला होईल आणि विरोधी संघ सुद्धा तोडीस तोड उत्तर देईल. ईट का जवाब पत्थर से देना जिसको कहा जाता है, आणि तशा पद्धतीचं उत्तर देईल असं वाटलं नव्हतं. परंतु ह्या ठिकाणी हीच तर ताकद आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेची. आदिवासी समाज लीग सौवार तालुका आयोजकांना पुन्हा एकदा सलाम आहेत, कारण त्यांनी केलेला परिश्रम, त्यांनी घेतलेली मेहनत, सफलतापूर्वक ही स्पर्धा या ठिकाणी सफल पार होताना आपण बघतोय. संपूर्ण ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे, माननीय आमदार हरिचंद्र भोये साहेबांचं सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी. आज मात्र त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा. ओ ह्यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज झालाय यावेळेस संदीप वातास. इथून सुद्धा सामना कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. 23 चेंडू 54 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी हिरोबा टीम कडून होईल का? पुढील बॉल आउट ऑफ द स्टंप. यावेळेस चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केलाय. इथे सुद्धा हा डॉट बॉल. रिव्ह्यू आहे. मेन डिसिजन ऑफिशियल कॉल पंचांचं काय असणार आहे? फ्री डिलिव्हरी हे प्रथम डिसिजन आपण बघतोय, परंतु चॅलेंज केलंय ह्या पंचांच्या डिसिजन्सला. तिसऱ्या पंचांची मागणी होताना आपण बघतोय. ओ डिसिजन कंप्लीट फेअर डिलिव्हरी, कारण ह्या ठिकाणी मात्र हा चेंडू डॉट आहे. चांगला स्टार्ट संदीप वातास ह्या टीम कडून. हो बिलकुल, ह्या ठिकाणी हृदयाची ठोकी वाढवणारा हा सामना, दिल की धडकने तेज करने वाला मुकाबला. हो कमाल मुकाबला मैदानात. 22 चेंडू आणि 54 धावा. कोण जिंकेल हा सामना? ही जोडी खऱ्या अर्थानं दिल आणि धडकन आहे. विचार केला ना, सचिन ट्रान्सपोर्टचा वांगणी या टीमची दिल आणि धडकन विनोद बुधर आहे आणि त्याचा साथीदार. लेट कट, नाइस प्लेटिंग, क्या बात आहे. पुन्हा एकदा करिश्माई स्ट्रोक्स सर्कलच्या वरून, इनफिल्डच्या वरून हा चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर बॅटिंग होताना मैदानात. स्कोर कार्ड ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 73 या आकड्यावरती 4 ओव्हर 3 चेंडूंचा सामना केलाय. घातकवर बैटिंग होताना, जिसको कहा जाता है ना कि बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी इतने आक्रामक खेलेंगे ये सोचा नहीं था, लेकिन ये भी काफी आक्रामक नजर आ रहे हैं. पुढील बॉल केवळ चांगला चेंडू मिस केलाय विकेट कीपरनं. ओ चौकार आलाय. 22 चा इशारा. यावेळेस आपण बघतोय थोडासा निराश विकेट कीपर टीम कॅप्टनचा. बिलकुल यावेळेस सचिन वाघ हलकासा नाखुश आहे, कारण नाखुश होणं ही गरजेचं आहे. यावेळेस संधी मिस केले. 4 धाबा सोडल्यात. 22च्या रूपाने चौकाराला डॉट चेंडू आला असता. स्कोर कार्ड इथे जर पाहिला ना 77 या आकड्यावर प्रवेश करेल. 20 चेंडू 46. ओ हो 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 हो, पुन्हा एकदा हा घातकवर प्रहार घेऊन आलाय. पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. जिसको कहा जाता है ना कि अगर देखना ही है मेरी उड़ान को, थोड़ा सा ऊंचा कर लो आसमान को. कारण इथे मात्र जबरदस्त बैटिंग करतोय द डेंजर मैन जितू बुधर. एक और पुन्हा एकदा सावालाय हा षटकार. साधा बिसाडी फर्स्ट सेमी फायनल मध्ये करिश्माई बॅटिंग मैदानात करतोय. क्या बात है. जितू बुधर्स 2 चौकार आणि 6 षटकार. इम्पॅक्टफुल इनिंग्स. 15 चेंडू आणि 46 नॉट आउट. वाडा बॅटिंग. बिलकुल एका बाजूने रावडीनं 15-39 ही धावसंख्या जोडली, परंतु दुसऱ्या बाजूने इम्पॅक्टफुल इनिंग्स जितू बुधर या खेळाडूंना 15 चेंडू आणि 46 धावा. जे काम T20 विश्वचषकामध्ये संजू सॅमसन्सना नॉकआउट मॅचेस मध्ये भारतीय संघासाठी केलं होतं ना, त्याच पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी होताना ह्या फर्स्ट सेमी फायनल मध्ये. याच्या अगोदर
जरूर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. अजून सुद्धा सामना वन साइडेड सांगता येणार नाही, कारण 18 चेंडू 34 धावा आहेत. म्हणजेच काय की अजूनही 11ची सरासरी आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत 11ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते, परंतु इथे मात्र दुसऱ्या बाजूनं जी जोडी आक्रमण दाखवते ना, ती जोडी खतरनाक साबित होईल का. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय, गोलंदाजी मार्कवर भगवान गावित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. काय स्पर्धा ठरलंय, काय प्रतियोगिता ठरलंय. पुढील बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलंय, षटकार आलाय. पुन्हा एकदा 6 धावेसाठी रेकॉर्ड तोड साजेदारी पहिल्या विकेटसाठी. ओ माय गॉड, बिलकुल आदिवासी समाज लीगच्या इतिहासातली सेमी फायनल मध्ये सर्वात मोठी साजेदारी होईल, कारण 4थ्या पर्वामध्ये ह्या संघानं संपूर्ण मागच्या 3 लीगचा रेकॉर्ड सेमी फायनलचा तोडलाय का. कारण पहिल्या विकेटसाठी 95 धावींची ही मोठी साजेदारी होताना एका बाजूने 16 चेंडूंमध्ये 45 वरती नॉट आउट आहे विनोद रावडी, तर दुसऱ्या बाजूने 15 चेंडूंमध्ये जितू बुदर्स हा देखील 46 वरती नॉट आउट आहे. सर्व गोलंदाजांवरती हल्ले चढवलेत. बिलकुल स्क्रीन वरती या ठिकाणी पार्टनरशिप फ्लॅश होताना आपण बघतोय. करंट पार्टनरशिप आतापर्यंत आपण बघतोय ना, 95 धावा 31 चेंडूंमध्ये ही साजेदारी. जरूर जितूच्या नावावरती 15 चेंडू 46 आणि रावडीच्या नावावरती 16 चेंडू 45. पुढील बॉल त्यावेळेस चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला, या ठिकाणी जरूर एकच धाव घेईल स्कोर कार्ड वरती. हालाकी स्कोर कार्ड या ठिकाणी जर तुम्ही पाहिला ना, तर 96 या आकड्यावर प्रवेश करताना. हालाकी इथून सुद्धा कमबॅक करेल का हिरोबा वॉरियर संघ. क्रिकेटच्या दुनियेत काही घडू शकतं. पुढील बॉल स्टेट ड्राईव्ह, नो चान्स. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. अर्धशतक होताना बिलकुल सेमी फायनल मध्ये हाफ सेंचुरी. डगआउट मध्ये तुम्ही जल्लोष पाहू शकता. यावेळेस मात्र सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगडी ह्या संघाचा डेंजरस बॅटर्स 16 चेंडूंमध्ये जितू बुदर्स ह्या खेळाडूंना जरूर या ठिकाणी आपला दशतक झलकावलंय. 6 षटकार 3 चौकार. यावेळेस पुन्हा एकदा उडवलंय बॉलला, सुरेख फटका आहे. चेंडू चाललाय डीपेक्षा कबर बोर्डी लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी पाठवून दिले चेंडूला. चौकारा करिता फास्टेस्ट हाफ सेंचुरी ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती, आणि ती मुकेश पवारच्या बॅटमधून 13 चेंडूंमध्ये आली होती. परंतु दुसरी फास्टेस्ट हाफ सेंचुरी ह्या स्पर्धेतली आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती इथे मात्र 104 हा स्कोर कार्ड आहे. 6 षटक आहे. अंतिम चेंडू यावेळेस जरूर 8 मॅचेस मध्ये 169 माफ करा 165 धावसंख्या आहे. जरूर स्ट्राईक रेट 179 चा स्ट्राईक रेटनं ह्या धावसंख्या जोडल्यात. त्या खेळाडूंना जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानात. हालाकी या ठिकाणी मात्र षटक पूर्ण झालेला आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत जरूर 104 या आकड्यावरती 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 ही धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना इझी करून दिलाय, परंतु काहीही घडू शकतं. खेळ आहे क्रिकेटचा, कारण क्रिकेटच्या दुनियेमध्ये काहीही होऊ शकतं. ह्याच मैदानावरती आपण पाहिलात ना की 12 चेंडूंमध्ये 13 धावा सुद्धा डिफेंड होताना ह्या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. परंतु इथे मात्र थोडं कठीण, कारण दोन्ही बाजूनं सेट बॅटर्स आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. एका बाजूनं जरूर विनोद बुदर रावडी 18 चेंडू 46, दुसऱ्या बाजूनं जितू बुदर्स 18 चेंडू 54, 12 चेंडूत 19 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी यावेळेस गोलंदाजी मार्कवरती संदीप घाटाळ कमबॅक करून देईल का. अजूनही 19 धावा त्यांच्या कोठ्यामध्ये आहेत आणि त्या धावसंख्या रोखल्या जातील का. सेमी फायनल 1 मध्ये कोण जिंकेल. गोलंदाज सज्ज, प्रहार केलाय ऑन साईडला. हालाकी डीप मध्ये फिल्डर आहे.
सिंगल येईल. चांगली सुरुवात त्या ठिकाणी गोलंदाजाकडून होताना हिरोबा वॉरियर्स विकेट आतापर्यंत आलेला नाही, परंतु सामना अजूनही बॅलन्सिंग असं म्हणायला हरकत नाही. एकच धाव या ठिकाणी जोडली गेले. 11 चेंडूत 18 धावांची गरज आहे. एका बाजूनं जरूर यावेळेस मात्र जितू बुधर ऑन क्रीज वरती आलाय. स्ट्रायकर एंड लागे. संदीप घाटाळ पुढचा चेंडू घेऊन येईल. या ठिकाणी मात्र सचिन वाघ फिल्डिंग मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय, कारण सवाल आहे अखेरकार आदिवासी समाज लीगच्या सन्मानाचा आणि ऐतिहासिक स्पर्धेतल्या सेमी फायनल विनिंगचा. पुढील बॉल आउट ऑफ द स्टंप. डॉट बॉल. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. जरूर 10 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. 10 बॉल 18ची मॅच या ठिकाणी आले. संपूर्ण विकेट्स सुरक्षित जरूर आहेत, परंतु अजूनही काही होऊ शकतं मैदानात. पुढील बॉल ह्या षटकातला पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. हो हो हो. डॉट बॉल. 9 चेंडू 18 धाब्यांची गरज, कारण हे आहे मित्रांनो क्रिकेट आणि हे आहे आदिवासी समाज लीग जव्हार तालुक्याच्या सन्मानाच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेतलं क्रिकेट. क्या बात आहे. असं असतं मित्रांनो टेनिस बॉलचं क्रिकेट. काहीही होऊ शकतं, कारण ही ताकद आहे या टेनिस बॉल क्रिकेटची. 9 चेंडू 18 धाब्यांची गरज आहे. मजबूत स्थितीमध्ये जरूर वांगडी संघ आहे. पुढील बॉल. गुड बॉल. चांगला चेंडू. खोलवा टप्प्याचा यॉर्क केले चेंडूला. सिंगल येईल ह्या चेंडूवर. काही षटक हाताळलंय. 7वं षटक. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. संदीप घाटाळ हा गोलंदाज या सेमी फायनल मध्ये गोलंदाजी चांगली करतोय. 8 चेंडू 17ची मॅच आले. ओ माय गॉड. सामना होता कुठे आलाय कुठे. 8 चेंडू 17. विनोद बुधर मॅच विनिंग पारी केलेल का. 47-19 चेंडूंमध्ये नॉट आउट. स्वीप केलंय. फिल्डर आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगला सिंगल गेल. हो 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 हो. रोमांच काय असतो ना, क्रिकेट काय असताना जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम वरती येऊन तुम्ही अनुभव करू शकता की काय असतं क्रिकेट. 7 चेंडू 16ची मॅच आहे. 7 चेंडू 16 धावा. पहिल्या सेमी फायनलचा हा बिग धमाका. विनर संघ आदिवासी समाज लीगच्या स्पर्धेत फायनलला प्रवेश करेल आणि हारलेला संघ मात्र दुसऱ्या सेमी फायनल साठी रेडी राहील. वॉट ऑफ मॅच. 7 बॉल 16. पुढील चेंडू ऑन साइडला. फिल्डर तैनात. सिंगल गेल. ओ माफ करा. इथे हा चेंडू डॉट. 6 चेंडू 16ची मॅच आहे. सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगडी संघानं आतापर्यंत बॅटिंग चांगली केले, परंतु पिक्चर अभी बाकी के मेरे दोस्त. 6 चेंडू 16. काय ऐतिहासिक सामना आपण बघतोय. मागील 3 स्पर्धा जरूर आदिवासी समाज लीगच्या आपण पाहिल्या असाल, परंतु ह्या वर्षी थोडंसं अलग वातावरण आहे. ह्या वर्षी थोडासा माहोल अलग आहे आणि ह्या वर्षीचं क्रिकेट अजूनही थोडंसं इम्प्रूव्ह झालंय. अर्थात काय की या वर्षीचं क्रिकेट लाजवाब, बेमिसाल आणि बेधडक आहे. हो, एका बाजूला आपण बघतोय ना सचिन ट्रान्सपोर्ट्सच्या डगआउट मध्ये सुद्धा आता मात्र हलकीसी खलबली, हलकीसी चिंता, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ना हिरोबा वॉरियरच्या डगआउट मध्ये तेच वातावरण आहे. 6 चेंडू आणि 16ची मॅच आले. कोण जिंकेल ऐतिहासिक सामना. बिलकुल मी सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आलोय, परंतु अतिशय जबरदस्त ही प्रतियोगिता या ठिकाणी साबित होताना काही क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिलंय. संपूर्ण आयोजन कमिटीचा धन्यवाद असेल, त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला ह्या स्पर्धेसाठी आर्थिक रूपाने मदत केले त्या सर्वांचे विशेष आभार असतील. माननीय हरिश्चंद्र भोई साहेब, विक्रमगड विधानसभेचे सन्माननीय आमदार साहेब, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र जरूर जितू भोई साहेब ह्या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय डोके सर, त्याचबरोबर सचिव बिलकुल आपण बघतोय ना उमेश किरारी, त्याचबरोबर नरेश महाळे, त्याचबरोबर बंटी,
त्याचबरोबर आमचे किरण सर, ह्या सर्वांचे विशेष करून आभार असतील, कारण खूप चांगलं योगदान ह्या सर्वांचं. त्याचबरोबर आणखीन त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांच्या टीममध्ये असलेले जे त्यांचे सहकारी असतील त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार, कारण अतिशय जबरदस्त की रंगतदार प्रतियोगिता या ठिकाणी एन्जॉय करताना संपूर्ण हे खेळ प्रेमिक. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज मनोज किरकिरे, समोर आहे द डेंजर मॅन. जव्हार तालुक्याचा सन्मान कोणाच्या नावावरती होईल? सेमीफायनल मध्ये कोण जिंकेल? पुढील बॉल, पहिला चेंडू वाईट ऑफ द क्रीज, डॉट. 5 चेंडू, धावा काढायची आता मात्र 16. मित्रांनो, हे असतं क्रिकेट. म्हणूनच सांगितलं जातं ना की क्रिकेट दुनिया का वो खेल है जिसे अनिश्चितताओं से भरा खेल कहा जाता है. कभी धूप, कभी छांव, कभी रंग तो कभी रूप, ये दिखाता है क्रिकेट. ओ माय गॉड, 5 चेंडू 16 ची गरज आहे. कोण जिंकेल सामना? सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी की हिरोबा वॉरियर्स? पुढील बॉल, वाईट ऑफ द क्रीज ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आहे. पंचांचा कॉल त्या ठिकाणी आलाय वाईट. यावेळेस मात्र पाहूया काय घडेल. रिव्ह्यू या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी, रेफर घेतलाय विरोधी संघानं. ऑफिशियल कॉल आहे वाईट बॉल. जरूर इंटरेस्टिंग हा मुकाबला. पाहूया काय घडेल. बिलकुल मेन डिसिजन वाईड आहे आणि तेच रागेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचं सुद्धा डिसिजन आलंय की हा बॉल वाईड आहे. ओ माय गॉड, काय ऐतिहासिक सामना. असं वाटलं होतं की हा मुकाबला एवढा रोमांचक होणार नाही, परंतु ही ताकद आहे या जव्हार तालुक्याची. कारण या ठिकाणी पुन्हा एकदा जव्हारचे क्रिकेट इम्प्रूव्ह होताना राजीव गांधी स्टेडियम वरती एक अनोखा अंदाज आपण बघतोय. 5 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे. समोर आपण बघतोय सेट बॅटर्स 21 चेंडूंमध्ये 48 या आकड्यावरती नॉट आउट विनोद बुधार रावडी. ओ गलत चेंडू. या ठिकाणी मात्र वाईटच्या ऐवजी नो बॉल येईल. ओ माय गॉड, गोल्डन चान्स समोरच्या संघाला जरूर प्राप्त झालाय. करिश्माई खेळ, परंतु हे सांगणं सोपं आहे. मैदानात जो गोलंदाजी करतोय ना त्याच्यावरती असलेला हा प्रेशर आणि त्याच्यावरती असलेला हा दबाव हा अनोखा असतो. पुढील बॉल, फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. इंडू द गॅप बॉल चाललाय, फ्लंट छक्का. एवढीच मात्र आलाय षटकार. 6 धाबेसाठी मॅच मध्ये कमबॅक केलंय का? एक नो बॉल नंतर इथे मात्र मॅच मध्ये वापसी केलंय का? अर्धशतक देखील पूर्ण झालंय. रावडीची 50 देखील होताना. वड इनिंग्स. 4 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 4 बॉल 8 ची मॅच आहे. पुढील बॉल, ओव्हर द विकेट. सोडून दिलंय चेंडूला. काय घडेल? वाईट बॉल आहे, परंतु ऑफिशियल कॉल काय असेल पंचांचा? ऑफिशियल कॉल आहे वाईट. आणि त्यानंतर रिव्ह्यू देखील आहे. पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल जो आहे वाईट साइड तोच बरकरार राहील. कारण इथे सुद्धा हा चेंडू वाईट बॉल आलाय. जरूर आता मात्र धावींची गरज असणार आहे 7 आणि चेंडूंची संख्या जर पाहिली ना तर ती मात्र 4 आहे. काही प्रभावशाली सामना आपण पाहिलाय. पैसा वसूल मॅच काय असते ना त्याचे जिवंत उदाहरण. पुढील बॉल, गुड यॉर्कर. यावेळी चांगला चॅलेंजिंग चेंडू. ओ हो 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 डॉट. मॅच अजूनही मित्रांनो संपलेली नाही. कोणीही जिंकेल कोणीही हारेल, परंतु आज जीत होईल ती मात्र क्रिकेटची.
या ठिकाणी दोन्ही संघांनी रेकॉर्ड तोड क्रिकेट दाखवलंय. कारण एका बाजूनं जरूर हिरोबा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूनं सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी. 3 चेंडू 7 धावा. पुढील बॉल. ओ हो 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 राऊडी गरजलाय मैदानात. आलाय षटकार. अमरप्रीत चेंडू. परंतु राऊडीचा खॉप काय असतो ना तो पुन्हा एकदा दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्टफुल इनिंग्स. पहिल्या विकेट साठी एक ऐतिहासिक साजेदारी. APL क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी साजेदारी. ओ माय गॉड. ओ हो 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 मागील 3 वर्षाच्या आणि 4थ्या वर्षाच्या इतिहासातली सर्वात मोठी साजेदारी. 123 धावांची पार्टनरशिप. पहिल्या विकेट साठी 10 विकेटनं हा सामना जिंकलाय. परंतु दुसऱ्या बाजूनं हिरोबा वॉरियर्सच्या गोलंदाजीला देखील दाद द्यावी लागेल. काही लढाई केली या टीमनं. हार्डलक सामना त्यांच्या हातातून गेलाय. परंतु जबरदस्त एकवाट हिरोबा वॉरियर्सच्या गोलंदाजी अटॅकचा देखील आपण पाहिलाय. ओ माय गॉड. आखिरकार विजेता ठरलेला संघ सचिन ट्रान्सपोर्ट्स वांगणी फायनलला प्रवेश करणारा हा संघ जरूर आहे आणि जरूर इंतजार